वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणपतये नमः। मंदस्मितं समरं प्रमादमेकं संसारतापहरणं सततं स्मरामि। श्रीपादवल्लभं करकल्पवृक्षं मध्येश्वरानुगतं रिपुसंशयं वै संस्मरन् मातृचित्तिजागरणसूत्रं संसारविदिशं सततं भजामि। श्रीपादवल्लभं परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्तिसमन्वितस्य श्रीपदस्य शिखरसन्निविष्टं त्रैलोक्यभावनपदाब्जं नमामि। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। श्रीमदनंता श्री विभूषिता वदनक्षम नरसिंहराज जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव श्री विद्याधर सुरेखा श्रीराजीधर श्रीपाद जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव माता सुमति वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपाद जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव सत्यशीश्वर दुहितानंदन भावनार्यमुख श्रीचरण जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव सावित्र काटक शयन पुण्य भारद्वाज ऋषिगोत्र संभव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव रोचौपाति देवलक्ष्मी कन संख्या पूजिता श्रीचरण जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव पुण्यरूपिणी संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव सुमति नंदन नरहरिनंदन दत्तदेव प्रभु श्रीपाद जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव पीठिकापुरा नित्य विहार मधुमति रत्ता मंगल रूप जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकंठ श्री विजयी भव। श्रीपाद श्रीवल्लभांचं हे सिद्धमंगल स्तोत्र आहे। आपण आता जे घेतलं ते हे स्तोत्र ज्या ठिकाणी म्हटलं जातं जिथे या स्तोत्राचं गायन होतं त्या ठिकाणी स्वतः महाराज येतात, सिद्ध पुरुष येतात आणि हे सिद्धमंगल स्तोत्र ऐकत असतात आणि त्यांच्या अखंड कृपा त्या ठिकाणी होत असते। म्हणून आपण हे सिद्धमंगल स्तोत्र आपण प्रथम त्या ठिकाणी घेतलेला आहे। आजच्या आपल्या पारायणाचा विषय आहे की श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे एकमुखी दत्त। सर्वांनी एक 5 मिनिटं पहिले ध्यान धरून ऐका। 5 मिनिटं पहिले समजले पुढचं बरोबर समजलं, 5 मिनिटं समजलं नाही की मग पुढचं नाही समजलं। आपण दत्त अवतार किती आहेत बऱ्याचशा लोकांना दत्त अवताराची माहितीच नाही। आता या आपल्या मंदिरामध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पाची मूर्ती, नंतर त्रिमुखी दत्त महाराज येतात आणि त्याच्या मागे एकमुखी दत्त येतो। नक्की आता दत्त महाराज नक्की कुठले मधले एका मागचे दत्त महाराजचे अवतार किती झाले, कुठला कुठला अवतार, कुठे कुठे जन्माला, त्यांनी काय कार्य केलं आपण पहिल्यांदा पाहू म्हणजे पुढचं आपल्याला समजेल। ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी मिळून जे एक रूप घेतलं ते त्रैमुखी दत्तात्रय महाराज। त्यांचा महाभूगणावरती जन्म झाला। अनुसया अत्री या 2 दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला। तर हा दत्तात्रयाचा त्रिमूर्ती अवतार आणि
प्रथम अवतार जो आहे तो श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे आपण त्याला एकमुखी दत्त म्हणतो. तो अवतार पिठापूर या महाक्षेत्री झाला. आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर आहे. या पिठापूरमध्ये 1320 ते 1350 हा त्यांचा कालखंड या ठिकाणी आहे. प्रथम अवतार. त्यांच्या आईचं नाव सुमती महाराणी आणि वडिलांचं नाव अपलराज शर्मा. अशा या दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्री वल्लभांचा एकमुखी दत्तात्रयांचा अवतार झाला. त्यानंतर दुसरा अवतार जो झाला तो कारंजा झाला. लाडाचं कारण दुसरा अवतार नरसिंह सरस्वती त्यांचं नाव. त्यांच्या आईचं नाव अंबा आणि वडिलांचं नाव महादेव. दुसरा अवतार श्रीपाद श्री वल्लभांच्या नंतरचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वती पुढे पुढे त्यांनी काय काय केलं. त्यांची मुंज झाल्याच्या नंतर त्यांनी काशीला भ्रमण केलं. काशीवरून ते औदुंबर क्षेत्री आले. औदुंबरवरती नरसोबाच्या वाडीला आले. नंतर गाणगापूरला आले आणि त्याच्यानंतर मग कर्दळी वाड्यामध्ये जाऊन ते ध्यानस्थ झाले. लुप्त झाले असं म्हणतो. हा दुसरा अवतार. त्याच्यानंतर तिसरा अवतार जो आहे दत्त महाराजांचा हा श्री स्वामी समर्थांचा आहे. छेली खेडे ग्रामी तू अवतरला असं काही लोक म्हणतात की ते कर्दळीवनातून आले. काही लोक म्हणतात छेले खेडे ग्रामी प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला. त्याच्यामध्ये थोडस आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. फक्त दत्त महाराजांचा तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ आहे एवढं ध्यानामध्ये ठेवायचं. हे 3 अवतार प्रमुख आहेत दत्त महाराजांचे कलियुगातले. मग एकमुखी जे दत्त आपण म्हणतो ते पिठापूरला अवतारले. त्यांचा जन्म झाला आणि 16 वर्ष ते पिठापूरमध्ये होते आणि 14 वर्ष कुरमपूरला होते. आणि कुरमपूरच्या कृष्णामाईच्या नदीमध्ये त्यांनी आपला अवतार समाप्त केला. ते लुप्त झाले त्या नदीमध्ये. असा 30 वर्षाचा सर्व कालखंड दत्त महाराजांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ. आणि पौराणिक अवतार जे आपण म्हणतो ते 16 अवतार आहेत दत्त महाराजांचे पौराणिक. आता हे कलियुगातले आपण जे पहिले पाहिले ते कलियुगातले. तर पौराणिक 16 अवतार. पण आपल्याला आता त्यात जास्त खोलामध्ये जायचं नाही. 16 अवतारांचे आपल्याला पाहिजे एकमुखी दत्त श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद श्री वल्लभ हे एकमुखी दत्त माता सुमती पोटी जन्म घेसी पिठापुरी. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रकटले ज्योती रूपे. जो भजसे श्रीपादांना अपमृत्यू ही टळे. उभे राही श्रीपाद यम ही बळे. ह्या 2 आपण विश्लेषण करू. माता सुमती पोटी जन्म घेसी पिठापुरी. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रकटती ज्योती रूपे. जे दत्त महाराज त्रयमूर्तीचे आहेत त्यांचा जन्म सायंकाळी बरोबर सूर्य उगवत मावळतीच्या वेळेस गोरज मुहूर्तावर दत्त महाराजांचा जन्म झाला. श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म सकाळी झाला आणि नरसिंह सरस्वतींचा जन्म मध्याह्न काळामध्ये झाला. तर आता सुमती महाराणी पोटी जन्म घेसी पिठापूर. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रकटती ज्योती रूपे. पिठापूर मध्ये इथून आंध्र प्रदेश मध्ये पिठापूर हे स्थान आहे. त्या स्थानामध्ये त्याला दक्षिण काशी असं सुद्धा संबोधलं जायचं. आणि गयासुराचा वध ज्यावेळेस झाला तर त्याची पाय गुडघ्यापासून पाय जे त्याचे 3 तळाचे 3 तुकडे झाले गयासुराचे. त्याचे पाय त्या पिठापूर मध्ये पडले. त्यामुळे त्याला पिठापूरला पाच गाया क्षेत्र असं देखील म्हणतात. आणि दक्षिण काशी सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. आणि खूप मोठी ब्राह्मण परिषद या पिठापूर मध्ये चालायची. या पिठापूर मध्ये बापानाचार्यांनी या परिषदेचे
अध्यक्ष होते. पिठापूरच्या ब्राह्मण परिषदेचे पापनाचार्य हे अध्यक्ष होते. त्यांना 2 मुलं झाली. एक मुलगा झाला वेंगावधानी आणि मुलगी झाली सुमती महाराणी. ही सुमती महाराणी चालताना अशी राणीच्या थाटामध्ये चालायची, म्हणून तिचं नाव सुमती महाराणी. तिला राणीचंच स्वरूप आल्यासारखं लोक राणीच तिला म्हणतात. आणि या पिठापूरमध्ये वेद आणि धर्माचा अभ्यास करण्यासाठी ऐन वेळेवर अपलराज शर्मा ही नामक व्यक्ती पिठापूरमध्ये आली. आल्यानंतर त्यांची राहण्याची खाण्याची सोय ह्या बापानाचार्यांनी त्यांच्या घरी करण्यात आली. खूप मोठं शिवालय ह्या पिठापूरमध्ये आहे. त्याचं नाव आहे कुकुटेश्वर. 12 ज्योतिर्लिंगाची आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्या आंध्र प्रदेशमधल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी ते एक 12 ज्योतिर्लिंग कुकुटेश्वर. खूप मोठं कुकुटेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि शनी प्रदोषमयी शिवाची आराधना करावी ते खूप पवित्र असतात. म्हणून त्या कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये खूप मोठी शिवाराधना शनी प्रदोषमयी चालत असतात. मग हे जे बापानाचार्य जे आहे, हे बापानाचार्य आणि त्यांचा जो मित्र परिवार आणि त्यांचे कुटुंब हे शनी प्रदोषमयीच्या मंदिरामध्ये महत्वाची लोक ही पूजा करीत असतात. आणि या पूजा करण्याच्या वेळेस खूप मोठा असा लख प्रकाश त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये पडला. आणि त्या लिंगामधून वाणी सर्वांना ऐकू आली की आलेले हे आपण शर्मा आणि तुमची मुलगी सुमती महाराणी हिचा शूट व्हावा आपण द्या. स्वतः कुकुटेश्वराच्या लिंगातून ही वाणी आल्यामुळे कुणीही त्याला विरोध केला नाही. आणि या दोन्ही दाम्पत्याचा विवाह अतिशय थाटामाटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अन्नदान देखील पिठापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती झालं. आणि या 2 उभयतांचा शूट त्या ठिकाणी पिठापूरमध्ये लावून दिला. कुणाचा विवाह लावून दिला? सुमती महाराणी आणि अपलराज शर्मा या 2 उभयतांचा शूट पिठापूरमध्ये लावून देण्यात आला. विवाह झाल्यानंतर यांना 2 मुलं झाली. एक अंधळा झाला आणि एक लंगडा झाला. आता आपण जे चरित्र जे ऐकतोय ना, श्रीपाद श्रीवल्लभ एकमुखी दत्त ध्यानात ठेवायचं. हे सगळे एकमुखी दत्तांचं चालतं. मग ज्यावेळेस एकमुखी दत्त आता पिठापूरमध्ये जन्म घेणार आहे, त्यांच्या आई वडील त्यांच्या भोवतालची जी लोक आहेत ती सुद्धा तेवढी पवित्र आणि त्यांचं सुद्धा संचित कर्म तेवढंच पवित्र असणार. म्हणून ते देवाच्या बरोबर जन्म घेणार आहे. आपण हे चरित्र पाहतोय, हे चरित्राचे भोजन जी काही पात्र सगळे फिरणार आहेत ती सुद्धा देव स्वरूपच आहे. आणि त्यांना विरोध करणारे सुद्धा त्यांच्या कर्माने करणारे. प्रत्येक संत असतील, देव असतील, यांना मानणारी पण लोक होती आणि विरोध करणारी पण त्यांच्या विचारांना विरोध करणारे सुद्धा लोक त्यावेळेस प्रत्येक काळामध्ये असतातच. तर एक अंधळा आणि एक पांगळा अशी 2 मुलं या उभयतांना झाली. तर दोन्ही उभयतही दुःखी असायचे की आपल्या पूर्वी एक अंधळा मुलगा झाला, एक लंगडा झाला, म्हणून दुःखी असायचे आणि देवाचं नामस्मरण ते करीत असायचे. तर ही जी सुमती महाराणी जी आहे यांना स्वप्न पडायचे. त्यांच्या स्वप्नामध्ये ऋषीमुनी, घोडे, हत्ती, शंख, गदा, त्रिशूळ अशी शुभ लक्षणे त्यांना त्यांच्या स्वप्नात दिसायची. त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं. वडिलांना विचारायचे त्यांनी आधी त्यांच्या मिस्टरला म्हणजे आपण पती देवासमोर त्यांनी चर्चा केली की मला अशी स्वप्न पडतात. त्यांच्या पतीने मग त्यांचे सासरे सुमती महाराणीचे वडील बापानाचार्य, हे बापानाचार्य हे कोण पहिलं समजून सांगितलं. गणपती बाप्पाचे चिरंजीव लाभ
लाभन परत दुसऱ्या वेळेस अवतार घेतला, लाभन महर्षी झाले. लाभन महर्षीने परत अवतार घेतला, भास्कराचार्य झाले. आणि भास्कराचार्यांनी परत अवतार घेतल्यानंतर बापांनाचार्य झाले. हे बापांनाचार्य म्हणजे वंशवंतून आणि गणपती बाप्पाच्या वंशातले हे बापांनाचार्य. म्हणून ते समोर आलेल्या गणपती बाप्पाचं जे दर्शन होतं आपल्याला. आता वाघोले परिवाराने गणपती बाप्पाची पहिली मूर्ती बसवली, नंतर दत्त महाराजची बसवली. ते का बसवली, कशी बसवली, पण बरोबर प्रवचन आपलं त्या अनुषंगाने जुळलं. हे त्यांना ही शुभचिन्ह दिसल्यानंतर त्यांनी आपल्या सासऱ्यांना आणि वडिलांना विचारलं की मला स्वप्नामध्ये शंख चक्र गदा परिधान केलेले अवधूत दिसतात, ऐरावत दिसतात. ऐरावत म्हणजे इंद्राचं वाहन म्हणजे हत्ती, हे स्वप्नात दिसते. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की पूर्वजन्मामध्ये तुम्ही दत्तदास होते आणि तुम्ही साक्षात सूर्य, अग्नी आणि दत्त महाराजांना तुमच्या घरी जेवण दिलेलं आहे. परंतु त्यावेळेस दत्त महाराज तुम्हाला सांगितलं की बाबा काहीतरी तुम्ही मागणी मागा, परंतु त्यावेळेस तुम्ही काही मागितलं नाही. आणि आता ती वेळ आलेली आहे की एक मुखी दत्त श्रीपाद श्रीवल्लभ या रूपामध्ये दत्त महाराज 100 वर्षापासून सर्वांना दर्शन देत आहे. तर त्यांचा जन्म घेण्याची वेळ ही आलेली आहे. आणि ज्या वेळेस महालय अमावस्या आपण जी म्हणतो, सर्व पित्री अमावस्या, या अमावस्येच्या दिवशी भिक्षा मागायला जर कोणी आलं तर त्याला नाही म्हणू नका, तुम्ही भिक्षा त्याला निसंकोचपणे वाढ. तर महालय अमावस्येच्या दिवशी मी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गंध जेवल्याशिवाय आपण दुसऱ्या जेवण देत नाही. परंतु जर कोणी जेवण मागण्यासाठी जर आलं तर त्यांना जेवण तुम्ही भिक्षा दिली पाहिजे. त्यानंतर सुमती महाराणीच्या स्वप्नामध्ये अजून वाढ झाली. रोज त्यांना झोपेचं स्वप्न पडायचे, पण जागेपणी सुद्धा त्यांना स्वप्न सुमती महाराणीला पडायला लागले. शंख चक्र गदा अवधूत त्यांना दिसायला लागले. आणि महालय अमावस्या जवळ आल्यानंतर महालय अमावस्या त्या ठिकाणी आली. आणि सुमती महाराणीला पहिलं त्यांच्या वडिलांनी सांगितलं ठेवलं होते की जर भिक्षा मागायला जर तुम्ही आलं तर तुम्ही नाही म्हणू नका, भिक्षा तुम्ही त्यांना द्या. अचानक त्या दिवशी ओम भिक्षा देही असा जोरात आवाज त्यांच्या दारामध्ये आला. काय आवाज आला? ओम भिक्षाम देही. सुमती महाराणी सुपामध्ये तांदूळ ज्वारी काय असेल ते घेऊन आले आणि समोर पाहतात ते अवधूत त्यांच्या समोर उभे. ते सुमती महाराणी त्यांना भिक्षा वाढतात. भिक्षा वाढल्यानंतर ते अवधूत म्हणतात की माते तुला काय मागणं मागायचं ना ते माग, मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. मग ही माता म्हणते की मी असं ऐकलं की श्रीपाद श्रीवल्लभ जन्मास येणार आहे आणि 100 वर्षापासून ते अवधूत सर्वांना दर्शन देतात, तर मला त्यांचं दर्शन करायचं. पण जोरात असा मोठा आवाज होतो आणि त्या सुमती महाराणीला सगळं अदृश्य होतं की कुणीच नाही आता आपल्याजवळ. समोर फक्त दत्त महाराज आणि ते दत्त महाराज त्यांना अवधूत रूपामध्ये दर्शन देतात. अवधूत रूपात दर्शन दिल्यानंतर त्यांना एवढा आनंद होतो की साक्षात दत्त महाराजांनी अवधूतच्या रूपामध्ये मला दर्शन दिलं आणि काही काही त्यांच्या पाया पडायला. तर अवधूत म्हणतात माते तू माझ्या आई समान आहे, माझ्या पाया पडू नको. जर आईने जर मुलाच्या पाया पडलं तर मुलाचं आयुष्य कमी होतं, म्हणून तू माझ्या पाया पडू नको, तू तुला काय मागायचं ना ते माग. मग सुमती महाराणी म्हणते तुम्ही मला माते म्हणा, माता म्हणला तुम्ही मला, हा शब्द तुम्ही खरा करा आणि माझ्या पोटी माझा मुलगा म्हणून जन्म घ्या.
तथास्तु म्हणतात. दत्त महाराज सुमती महाराणीला तथास्तु म्हणतात आणि त्यांना दिवस झाला. हा वृत्तांत झालेला सगळा त्यांचे पती अपर्णा शर्मा आणि त्यांचे वडील बापानाचार्य यांना त्या सांगतात असा असा सगळा क्षण या ठिकाणी झालेला आहे. आवडीत आले त्यांनी मला दर्शन दिले. आणि मग गणेश चतुर्थीच्या दिवशी बरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा नक्षत्र सिंह लग्न आणि तुला राशीमध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म या ठिकाणी होणार आहे. तर सुमती महाराणीला पोटामध्ये काळा चालू झाल्या आणि त्यांना एका खोलीमध्ये नेण्यात आलं. त्याच्याबरोबर 2-4 महिला सुद्धा त्या खोलीमध्ये होत्या. आणि प्रसूती वेदना चालू झाल्यानंतर जे काही बाहेर मंडळी त्या खोलीच्या बाहेर बसलेली होती, ज्योती स्वरूपात श्रीपादांचा जन्म झाला. ज्योत त्यांच्या पोटामधून सुमती महाराणीच्या पोटामधून ज्योत बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर त्याचं बाळात रूपांतर झालं. बाळाचं रूपांतर झाल्यानंतर अचानक एक वाणी झाली की त्या बाळांपण करण्यासाठी ज्या महिला आतमध्ये आलेल्या होत्या त्यांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. सर्व मंडळी बाहेर बसली होती. सुमती महाराणी मूर्छित झालेली होती. 4 वेद 18 पुराणे त्या ठिकाणी ज्योती रूपात आली. वेदांचा नामांचा इतका मोठा जयघोष त्या खोलीमध्ये चालू झाला. कारण का तर श्रीपाद श्री वल्लभ त्या ठिकाणी जन्माला आले होते. स्वतः दत्त महाराज पहिला होता. दत्त महाराजांचा एक मुखी हा गणेश चतुर्थीला चित्रा नक्षत्र सिंह राशी आणि त्याच्यामध्ये जन्म झाल्यानंतर एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. आनंद झाल्यानंतर श्रीपाद पण हळूहळू हळूहळू मोठे होत चालले. अनेक लीला त्यांच्या त्या ठिकाणी चालू झाल्या की दत्त महाराजांनी स्वतः पिठापूरमध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांच्या आईला देखील खूप मोठा आनंद या ठिकाणी झाला की आपली 2 मुलं पहिले एक अंधा आणि एक आपण असताना सुद्धा ह्या मुलाचा जन्म स्वतः दत्त भगवान आपल्या पोटी जन्माला आले. दत्त भगवान जन्माला आल्यानंतर दत्त स्वरूप जो हा पहिला अवतार आहे हा कशासाठी झाला तर समाजामध्ये अज्ञान आणि अंधकार दूर करण्यासाठी दत्त महाराजांनी कलियुगातला प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ एकमुखी दत्त हा पिठापूरमध्ये 1320 ला त्यांनी जन्म सकाळी पहाटे त्यांचा झाला. आता आलं लक्षात दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ एकमुखी दत्त हा घडला कलियुगात. हा अवतार झाल्यानंतर हळूहळू श्रीपाद मोठे होत गेले आणि त्यांच्या लीला अतिशय अशा अविस्मरणीय असायच्या. त्यांची माता सुमती महाराणी त्यांचे लाड एवढे पूर्वाचे आजी एवढे लाड त्यांचे पूर्वाचे की त्यांचा जन्म जो झाला तो त्यांच्या आजोबांच्या घरी झाला. म्हणजे बापानाचार्य यांच्या घरी त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या घरी ना 3 औदुंबराची झाडं होती. त्या 3 औदुंबराच्या झाडाखाली त्यांची आई त्यांना शिरा बनवायची. इथं पण बघा मंदिराच्या भोजनी 3-4 झाडं बरोबर आहे. औदुंबर महिमा काय तो आपण नंतर पाहणारच आहोत. तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई त्यांना रोज शिरा खायला करायची. त्यांची आजी राजमांबा ही पुण्यरूपिणी होती. त्यांची आजी ती त्यांना दहीभात खायला घालायची, अंघोळ घालायची. ही साक्षात बघा ना तुम्ही त्यांचं एवढं पुण्य आणि एवढं भाग्य की त्यांना देवाला अंघोळ घालायला मिळायची, देवाला जेवण चालायला मिळायचं. केवढं मोठं संचित कर्म त्यांचं आसन गेल्या जन्माचं. आता आपण या ठिकाणी बसतोय, कुणी पण येऊ शकत नाही या मंदिरामध्ये, कुणी सुद्धा येऊ शकत नाही, कुणी सुद्धा बसू शकत नाही. त्याचं कारणच ते की दत्त महाराजांची परवानगी लागते. त्यांच्या मनात लागतं की ह्या व्यक्तीने माझं दर्शन करण्यासाठी मंदिर द्यावं. आता हरवडे समोर कितीतरी लोक येतात, कितीतरी लोक जातात. एखाद्याच्या मनात असतं सांगडून एखाद्या व्यक्ती नेले की आपण जात आता दत्त महाराजांच्या
पाया पडून जाऊया पुढे. पण दत्त महाराजांच्या मनात जर नसेल तर तुमचा चला येताना पडून तर तसा निघून जातो. पण एखादी व्यक्ती अशी असते की पुढून शोधत 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 त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येते. त्याचं कारण असते की श्रीपाद श्री वल्लभांची त्याला इच्छा लागते. आम्ही पिठापूर दर्शन यात्रा म्हणून एक ग्रुप तयार केलेला आहे. गेल्या वर्षी 1000 लोक आम्ही दर्शन करून आले. 1000 लोकांना मी त्याला 5 वर्ष लागले. दरवर्षी 150, 200, 100 असे आम्ही लोक पिठापूरला नेतो आणि त्याला दर्शन करून आणतो. आमचं काही टुरिस्ट नाही काय नाही, फक्त दत्त महाराजांचं दर्शन प्रत्येक व्यक्तीला व्हावा हेच प्रामाणिक आमची मनातली इच्छा असते. 4 महिने आधी त्या जाणाऱ्या लोकांचं बुकिंग चालू होतं. 4 महिने आधी लोक पैसे देतात, बुकिंग करतात आणि जायच्या दिवशी अचानक फोन येतो, माझी शुगर वाढली, माझा बीपी वाढला, मी काही येऊ शकत नाही, माझ्या जागी दुसऱ्या कुठला तरी तुम्ही घेऊन जावा. आणि ज्याच्या मनही नाही ध्यानही नाही त्याला अचानक आमचा फोन तरी बाबा येतो का, चल एक चिट खाली. तो येतो, बसतो आणि एकदम अचानक पिठापूरला येतो. कारण त्याला बोलवणंच दत्त महाराजांचं असतं, म्हणून तो पिठापूरला त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या दर्शनाला जातो. आता हा सगळा श्रीपाद श्री वल्लभांचा जन्माचा वृत्तांत आपण पाहत असताना त्यांच्या आजोबा, त्यांचे वडील, त्यांची आई हा सुद्धा परिचय आपण करून घेऊ. तर श्रीपाद श्री वल्लभ ज्यावेळेस पिठापूरमध्ये जन्म घेणार होते, आता स्वतः दत्त महाराज जन्म घेणार म्हणजे देवच जन्म घेणार, तर ती भूमी पवित्र करण्याचं काम कितीतरी वर्षापासून चालू होतं. मग श्रीपाद श्री वल्लभांच्या बरोबर त्यांची आई कोण होणार, वडील कोण होणार, आजोबा कोण होणार, हे सगळं विधिलिखित होतं. हे सगळं विधिलिखित असताना त्यांचे आजोबा आपण पाहिलं की साक्षात गणपती बाप्पांचे ते वंशज आजोबा त्यांचे बापानाचे अतिशय वेद पंडित. कुठलाही वेद अडचण आली तर स्वतः काशीचे ब्राह्मण सुद्धा त्यांचा सल्ला त्या ठिकाणी ब्राह्मण परिषदेमध्ये घेत होते. त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचे वडील अपलराज शर्मा, अपलराज शर्मा यांना 2 मुलं झाली. आपण पाहिलं, एक आंधळा आणि एक पांगळा. तर त्याचं कारण काय असावं? अपलराज शर्मा हे कालाग्नी दत्त महाराजांची मूर्ती होती. आपण जे पाहिलेलं पौराणिक दत्त महाराजांचे 16 त्यातला हा कालाग्नी एक अवतार. तर त्यांची मूर्ती त्यांच्या वडिलांकडे होती. तर ते रोज संध्याकाळी त्या मूर्तीपाशी बसायचे. माधवा या, माधवा या असा आवाज दिल्यानंतर त्या मूर्तीमधून कालाग्नी दत्त महाराज समोर प्रकट व्हायचे. एवढी प्रचंड ताकद त्यांच्या वडिलांच्या अभ्यासामध्ये होते. आणि त्यांचे वडील साक्षात त्यांच्यासाठी आलेल्या अडचणींवरती चर्चा करायची, पण त्यांनी आपल्या घरातली अडचण किंवा कौटुंबिक अडचण कधी दत्त महाराजांच्या समोर मांडली नाही. असे हे अपलराज शर्मा ऐन वेळेवरून वेदाभ्यास करण्यासाठी पिठापूरला आले. पिठापूरला आल्यानंतर त्यांचं लग्न अपलराज शर्मांचं लग्न सुमती महाराणी बरोबर त्या ठिकाणी करून देण्यात आले. हे लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं नाव होतं अपलराज शर्मा. त्यांचं नाव अपलराज म्हणजे काय की तलाठी किंवा ग्रामाधिकार. आपल्याकडे तलाठी असतो ना, त्यावेळेस राज म्हणून त्याला पदवी द्यायची तलाठ्याला. अपलराज, राज म्हणजे तो तलाठी किंवा कुलकर्णी किंवा ग्रामाधिकार असे त्याचा तो अर्थ आहे राजचा. मग त्यांचे आजोबा हे ग्रामाधिकारी होते आणि त्यांनी चुकून शेतसारा एका व्यक्तीकडून जास्त घेतला होता आजोबांनी. त्यांचं जे कर्म झालं आजोबांचं ते यांच्या पोटी आलं अपलराज शर्माचं. म्हणून त्याला 2 मुलं, एक अंध आणि अपंग झाला. श्रीपादांचे ते मोठे भाऊ कोण कोण श्रीधर शर्मा आणि रामराज शर्मा. हे श्रीपादांचे 2 मोठे भाऊ, श्रीधर राज शर्मा आणि रामराज शर्मा. हे श्रीधर राज शर्मा जे होते
हे भविष्यकाळामध्ये रामदास स्वामींच्या रूपाने जन्म घेतला आणि रामराज शर्मा जे आहेत त्यांनी श्रीधर स्वामींच्या रूपाने जन्म घेतला। असे हे दोन श्रीपादांचे भाऊ आणि त्यांच्यानंतर श्रीपादांचा जन्म झाला। त्यांच्यानंतर मग त्यांची